कोण म्हणतं की केक बनवणं अवघड आहे? हा केक 6 साहित्यांपासून घरच्या घरी तयार केलेला आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज ना मी एक केक बनवते आहे. सो मी विचार केला चला रेसिपी बनवूयात, व्हिडिओ बनवून मी पोस्ट करते. सो कसा बनवायचा, काय बनवायचा, सगळी माझ्या आईची रेसिपी आहे. मी तिच्याकडून शिकलेली आहे. सो जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स गेट इंटू इट. सगळ्यात आधी पहिल्यांदा आपल्याला जे कशामध्ये केक बनवणार आहे ते आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं. जर तुमच्याकडे कढई असेल तर तुम्ही ती कढई प्रीहीट करायला ठेवा. आता माझ्याकडे हा केक टीन आहे असा, तर तो मी प्रीहीट करायला ठेवील. तर ह्याच्यासाठी वाळू लागते आपल्याला, तर ते मी दाखवते कसं आहे ते. हे केक टीन खूप वर्षापूर्वी आम्ही घेतलेलं आहे. सो पहिल्यांदा ह्याच्यामध्ये वाळू घ्यायची. सो हे प्रीहीट करायला मी ठेवलेले आहे. आता त्याला एक 10 ते 15 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण केकचं बॅटर बनवूया. सो साहित्यामध्ये आपल्याला 2.5 वाटी मैदा, 1 वाटी दूध, 1 वाटी तूप, 1.5 वाटी साखर घेतलेली, पिठी साखर, व्हॅनिला इसेन्स, कोणत्याही कंपनीचा तुम्ही इसेन्स घेऊ शकता, कुठलाही इसेन्स तुम्हाला जो आवडत असेल तर, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/2 टेबलस्पून खायचा सोडा. सगळ्यात पहिल्यांदा आपण तूप घेऊयात, साखर ऍड करू. थोडं मिक्स करून घेतलंय, त्याच्यामध्येच आपण दूध ऍड करूयात आणि याला परत मिक्स करायचंय. आपलं दूध, तूप आणि साखर मिक्स करून झालेली. आपण याच्यामध्ये आता हा जो मैदा घेतलेला आहे तो मिक्स करायला घेणार आहे. त्यामध्ये जाईल बेकिंग पावडर, त्यानंतर सोडा. जेवढं जास्त चांगलं मिक्स करून घ्याल तेवढं जास्त चांगला केक फुगतो आपला असं म्हणतात. त्यामुळे चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं. तुम्ही हे सगळं हाताने पण मिक्स करू शकता, म्हणजे ह्या पोर्शनने असं डायरेक्ट, तर खूप छान पद्धतीने चांगलं मिक्स होतं, किंवा मग बीटरने वगैरे. हे थोडं मिक्स करून झालेलं आहे. आपण ह्याला आता बीटरने चांगलं एकत्र करून घेऊ. अशीच हवी एकदम बेस्ट. 1/2 टीस्पून इसेन्स टाकूयात आपण ह्याच्यामध्ये. सो हे झालेलं आहे. ह्या केक टीनला आपण तूप आणि थोडासा मैदा स्प्रेड करून घेतलेला. आपल्याला आता बॅटर सगळं ह्याच्यामध्ये ओतायचं. सो सगळं बॅटर ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही वरती सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स वगैरे पण ठेवू शकता. हे बॅटर आपल्याला ठेवायचं आता शिजण्यासाठी. तर आपली वाळू पण प्रीहीट होऊन झालेली असेल, सो त्याच्यावरती आपण ठेवूयात. आपल्याला हे 30 ते 35 मिनिटं आपल्याला ठेवायचंय कमी आचेवरती शिजण्यासाठी. मध्ये मध्ये जास्त वेळा उघडायचं नाही. मी एकदा चेक करून घेतलेलं आहे फक्त, तर केक असा फुलतो आणि कलर साधारणतः असाच येतो. सो आपण चेक करण्यासाठी ते टूथपिक घेतलेली आहे, ती प्रेस करायची. जर पूर्ण क्लिअर आली, चिकटलं नाही, तर तुमचा केक पूर्ण शिजलेला आहे आणि थोडंसं थंड करून आपण केक पूर्ण थंड करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि खूप छान पद्धतीने मोकळा पण झालेला दिसतोय. तुम्ही बघू शकता एका ह्याच्यामध्ये निघलाय. टीनला पण काहीच चिटकलेलं नाहीये, पूर्ण क्लिअर आहे. सो हा होममेड केक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आपल्याला असं आईस केक खायचं जर कंटाळा आला असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. खूप छान पण लागतो. मी तुम्हाला कट करून दाखवते.